माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान आणि भगवान प्रभू बालकृष्णजींनी अर्जुनाला आवडीने प्रेमाने गायलेलं गीत म्हणजेच गीता, आपल्या बाळाकरता गायलेलं गीत, प्रेमाने आवडीने गायलेलं गीत. आईचा आवाज जरी भसाडा असला, तिला तालासुराचं ज्ञान जरी नसलं, तरी बाळच्या आवाजाच्या प्रेमाच्या ओलाव्याने झोपत. नवरा म्हणतो तिला, जरा हळू गा ना. गमतीचा भाग. अगं आम्हाला माहिती आहे तुझं गाण्याचं ज्ञान फार आहे, जरा हळू गा. मग ती म्हणते, अहो मी तुमच्या करता गात नाही, मी माझ्या बाळाकरता गात. आईचं गीत सुरू झालं की बाळ आपोआप पेंगाळत. त्याला ताल कळत नाही, त्याला सूर कळत नाही, त्याला त्यातला प्रेमाचा ओलावा जाणवतो. म्हणून ज्ञानेश्वरीतला ओलावा जाणण्याकरता ज्ञानाबाईचं मूल व्हावं लागेल. नाहीतर सुरावर जाल, अक्षरावर जाल, त्यातल्या व्याकरणावर जाल. तो विशिष्ट भाग आहे, विशिष्ट दृष्टिकोन आहे ज्ञानेश्वरीकडे बघण्याचा. पण ज्ञानेश्वरी जर भावार्थ दीपिका आहे, तर भावाच्या माध्यमातूनच तिथे जायला पाहिजे. आणि अशी मांडीवर घेते आणि आवडीने प्रेमाने गीत गाते. तशीच गीता आहे, कोणाकरता गायलेली? अर्जुनाकरता भगवंताने गायली आणि सर्व समाजाकरता माऊलीने गायली. मंडळी लक्षात घ्या, आपला विषय जो प्रस्तावनेचा चाललाय, ज्ञानोबा प्रत्येक अध्यायाच्या जवळजवळ सुरुवातीला गुरुस्तुती करतात. या गुरुस्तुतीमध्ये आई म्हणून सद्गुरूकडे बघितलं, माता म्हणून सद्गुरूकडे बघितलं. काही वेळेला माणसं असाही प्रश्न निर्माण करतात की आम्ही आहोत, देव आहोत, मध्ये हा एजंट कशाला? बर का, असं माणसं म्हणत असतात. त्यांना सद्गुरूची अडचण वाटते. चुकलं काही नाही, पण बरोबरी नाही. किंबहुना तुम्हाला जे मला कळलं किंवा तुमच्या माझ्यामध्ये हे विचार आले, ते जर माऊलीत आले असते तर गुरुस्थिती लिहिण्याचं काही कारणच नव्हतं. ठीक आहे, काही काही विद्वान मंडळी किंवा चांगली मंडळी म्हणतात, काय गुरु, कशाला गुरु पाहिजे, आम्हाला काही वाचता येत नाही, नाही का, त्यांच्यात काय विशेष ज्ञान आहे, नाही का. अहो तेही वाचून सांगतात आणि आम्ही वाचून सांगतो. वाचलेलं कळण्या इतकं ज्ञान आमच्या जवळ आहे, आम्हाला गुरुची आवश्यकता नाही. एक सांगतो, ज्ञान सत्ता रूपाने प्रगट होतं तेव्हा तो देवाचा अवतार म्हणावा. ज्ञान कर्मरूपाने प्रसरण पावतो, तो जीवाचा जन्म म्हणावा. आणि तेच ज्ञान बोध रूपाने जेव्हा प्रगट होतं तेव्हा तो बोधरूपी संतांचा अवतार म्हणावा. एक सत्ता अशा तीन तऱ्हेने प्रगट होत असते. ज्ञान असण्यात महत्व आहे का कळण्यात महत्व आहे? कळण्याकरता कोणतरी सद्गुरू पाहिजे. सद्गुरूची आवश्यकता लक्षात घ्या. थोडासा वाद, एक ओळी कायम सांगत असतो मी, पृथ्वी निधाने भरली आहे परी पायाळे विण प्राप्ती नव्हे, आत्मा स्वतः सिद्ध आहे पण गुरुकृपाला आहे तैच प्राप्ती. किती दर्शनी ओळी आहे भागवतातली बघा. पृथ्वी निधाने भरली आहे, निधाने भरली आहे, पायाळे विण प्राप्ती नव्हे. पृथ्वीच्या पोटामध्ये अनेक रत्न दडलेली आहेत, रत्नांचा खजिना भरलेला आहे. पण एक लक्षात ठेवा, तो दिसतो कोणाला? पायाळाला. मी याच्याकरता एक माझ्या घरातलं उदाहरण सांगत असतो. काय, आमची शेती आहे थोडी,
शेती होती पण पाणी नव्हतं, आणि पाणी नव्हतं म्हणून पिकत नव्हतं. आपल्याकडे शेत्या पुष्कळ आहेत, पण गुरुकृपेचं पाणीच नाही म्हणून सगळ्या वैराण झालेल्या. नाही, शेतीची मालकी आहे, ध्येयक सुद्धा क्षेत्रच म्हटलंय ना. तर ऐकण्यासारखी माझ्या जीवनातली कथा आहे. आणि ठीक आहे ना, काय करावं. कॅनलचं पाणी होतं, पण आमच्यापर्यंत कोणी येऊन देईना. आमच्यात बंडखोरी करण्याची वृत्ती नाही. करावंसं वाटलं तर प्रवचनकार म्हणून करता येत नाही, नाही का. प्रवचनकार कीर्तनकार झाल्यानंतर पुष्कळच बंधने येतात. आलं का लक्षात. मी आमच्या गिरगावमध्ये एकदा रस्त्याने चाललो होतो. हे ऐकून घ्या, ह्या घडलेल्या कथा ऐकण्यासारख्या असतात. गिरगाव मधून रस्त्याने चाललो. आता मला सांगा, मी रस्त्याने फुटपाथनी चालणं याच्यात काही कुठे काही दोष बीष आहे का माझा? काही नाही ना. नाही, कुणाकडे वाईट नजरेने बघितलं नाही, कुणाच्या खिशात हात घातला नाही, कुणाला शिवी दिली नाही, अपशब्द बोललो नाही. आणि एक गिरगावातली नामांकित व्यक्ती, चांगली प्रख्यात आहे महाराष्ट्रात, माझ्या समोर येऊन उभी राहिली. महाराज तुम्ही आणि रस्त्यावर? मला वाटलं म्हणजे मी काही घरातून रस्त्यावर आलो म्हणजे काय झालं. तुम्ही फुटपाथवर? मला वाटलं माझं काय चुकलं. आतल्याने सांगितलं तू महाराज झालास हे चुकलं. महाराजांच्या बद्दल कल्पना झाली की अहो रस्त्याने एवढं एवढं सोपं कसं. अहो संतांनी सगळं सोपं केलंय. इतर परंपरा, इतर संप्रदाय निराळे, ज्ञानोबा प्रत्येकाच्या दारोदारी जाऊन ज्ञान सांगितलं. ही वारकरी संतांची परंपरा आहे. समाजापेक्षा काहीतरी निराळं राहणं ही वारकरी संप्रदायाची परंपरा नव्हे, तर समाजामध्ये मिसळून ते ज्ञान समाजाला पाजणं ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. आपण कोणतरी मोठे आहोत, आपल्या अस्तित्वाची सतीव जाणीव करून देण्याची परंपरा वारकरी संप्रदायाची नाही, नाही का. अस्तित्वाची जाणीव करून देऊन मग ते अस्तित्व पटणं, इतकं अस्तित्व समाजाच्या कुबड्या घेऊन उभं राहिलेलं अस्तित्व आहे. ते त्यांनी समाजाला आधार द्यावा. त्यांना समाजाच्या सहानुभूतीच्या कुबड्याची गरज नाही. ज्ञानोबारायाला समाजाने कुबड्या दिल्या नाहीत, ज्ञानोबारायाला कोणी आधार दिला नाही. पण ज्याच्यावर दृष्टी पडली ज्ञानोबारायांनी त्याचं जीवन परिपूर्णच केलं. हेच महत्व आहे संतांचं. म्हणून लक्षात घ्या, मोठं अवघड आहे. सर्व असून जर निज ज्ञानाची अवस्था प्रकट झाली नाही तर व्यर्थ आहे. जमीन होती पण पाणी नव्हतं. काय सांगितलं मी. मग आमच्या फलटण मध्ये पाणी सांगणारे होते. त्या पाणी सांगणाऱ्याला आम्ही गेलो. म्हणजे वा वा महाराज, तुमच्या जमिनीचं पाणी सांगायचं, वा योग चांगला आहे. म्हटलं लागू द्या म्हणजे चांगलं. नुसतं सांगून तुम्ही सांगितलं लागलं नाही तर काय उपयोग आहे. आणलं जमिनीमध्ये. आणल्याबरोबर ते असे जमीन फिरले, तिकडे गेले, तिकडे गेले, तिकडे गेले, तिकडे गेले, आणि एका जागेवर उभे राहिले. उभे राहिल्याबरोबर मला म्हणाले, महाराज इथे खणा. म्हटलं बघा, त्याच्या अगोदर एक विहीर खाणली होती, त्याच्यात 10,000 माझे गेले होते. मी नेहमी सांगत असतो, विहीर खणून जर पाणी लागलं तर विहीर, आणि नाही लागलं तर शेतकऱ्यांनी स्वतः करता स्वतःच्या हाताने स्वतःच्या पैशाने खणलेला खड्डा, की ज्याच्यात तो पुरल्याशिवाय राहत. साधं सरळ आहे. अहो पाणी लागलं तर विहीर, नाही लागलं तर मेला की त्या खड्ड्यात. संपलं जीवन. जसं लक्षात घ्या, प्रभू प्रेमाचं जल जर तुमच्या या क्षेत्रातून प्रगट झालं तर आयुष्याला मजा आहे. नाहीतर तुमच्या आयुष्यात तुम्हीच खड्डा खणलाय, दुसरं कोण नाही. तो खड्डा खणणारा, पाणी दाखवणारा कोणतरी सद्गुरू भेटावा लागतो, हे कधी विसरू नका. त्याच्याशिवाय तरणोपाय नाही. तुम्हाला पटो अथवा न पटो,
सगळ्याच गोष्टी जीवनामध्ये तुमच्या माझ्या पटण्यावर नाहीत. तुमच्या माझ्या पटण्यावर आणि तुमच्या माझ्या विचारावर किंवा तुमचं माझं सहमत असण्यावर जर जीवनाच्या घटना चालल्या असत्या तर आजपर्यंत आपण मागेच मेलो असतो. काय म्हटलं मी? तुमच्या माझ्या मतावर. तुम्हाला काही वेळा वाटतं मरावं ना, मेलं नाही हे बरं ना? काय म्हटलं मी? तुम्हाला आम्हाला वाटतं ना काही वेळा नवरा बायकोचं भांडण झालं की बायकोला वाटतं आत्ता मेलेलं बरं. इथे कितीतरी असतील जवळजवळ सर्व, याच्यातून एकही बाई अशी सुटलेली नाही की जिला एक ना एक दिवस वाटला असेल की मेलेले बरे. हे किती वेळ वाटतं? एक 5-10 मिनिट. तितक्यात मुलगा आला, आई अरे आला सोय बळबळ झाला आणि मगाचं मरायचं कुठे गेलं ते गेलं. मग तुमच्या मनात मरायचं आलं आणि त्यावेळेला जर देवाने तुम्हाला मारलं असतं तर प्रवचनाला आज आला असता का? या चातुर्मासातली ज्ञानेश्वरीची प्रवचनं ऐकण्याचा योग आला असता का? मागेच मेला असता नाही का? एवढं गजाननाचं दर्शन, एवढा मोठा उत्सव, चांगल्या गोष्टी बघायला सुद्धा आयुष्य लागतं, डोळे लागतात, भाग्य लागतं, शरीर अनुकूल लागतं नाही का? काही काही लोकांना परमार्थ करावा असा वाटतो, पण सर्व इंद्रिय गलित गात्र झाल्यानंतर आज तुम्ही चालत येत आहे हे काही कमी नाही. फक्त मी चालत येतो असं वाटतं, इथे घोटाळा आहे. अहो असं आहे, प्रपंचन परमार्थ अगदी एका असा लेवलला आहे. इकडे पडलं तर असं आणि इकडे पडलं तर असं. तुम्हाला वाटलं ना मी चालतोय हाच संसार, तुम्हाला वाटलं ना प्रभू चालवतोय हाच परमार्थ, सुरू झालं. अशी बाउंड्री आहे बघा. प्रपंचन परमार्थ असं डोकं खाजून बसू नका. तुम्हाला काय वाटतं सगळं सोडलं म्हणजे संसार होत परमार्थ होतो का? बिलकुल होत नाही. आलं का लक्षात? मोठी माणसं ठराविक वेळी काय करतात याला महत्व नाही, एरवी काय करतात याला महत्व आहे. तुमच्या मोठ्या कार्याला महत्व नाही, लहान कार्याला महत्व आहे. पुष्कळ कथेतून उपकथा निर्माण होतात. आपल्याला ते जमिनीचं सांगतो, येईल ते, मी विसरलो नाही. विसरलो तर आठवण करून द्या. आता तुम्हाला मला 2 महिने ऐकायचंय ना, मग आपण एकमेकाला मदत करायला पाहिजे ना, नाही का? आम्ही तुम्हाला परवाच सांगितलंय पहिल्या प्रवचनातून की तुम्ही काही माझे श्रोते नाही, मी काही मोठा वक्ता नाही, आपण सखे होऊन माऊलीला बिलगायचंय. एवढं महत्वाचं सांगितलं. माझी प्रवचन हा काही चिकित्सेचा विषय नव्हे किंवा त्याच्यातून काही चिकित्सा करून काही निघेल असं नव्हे, काही मोठं ज्ञान वगैरे नाही आहे. आपला एक तुमचा माझा सर्वांचा एक प्रयत्न आहे की या 2 महिन्याच्या कार्यक्रमातून माऊलीच्या जितकं जवळ जाता येईल तितकं जाण्याचा प्रयत्न, बस. त्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. जवळ जाऊन ज्ञानी व्हायचंय का? नाही. जवळ जाऊन काही सर्टिफिकेट नाही. आईच्या जवळ तिचा प्रेम पाना पिण्याकरता जायचं असतं, तो मिळाला म्हणजे पुष्कळ. एवढाच आमचा अल्प प्रयत्न, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. एक ख्रिश्चन पाद्री एक गोष्ट वाचली आणि त्याचा एक जोडीदार हे बुद्धिबळ खेळत होते. आणि बुद्धिबळ खेळताना असं झालं, तो पाद्र्याची काहीतरी चाल चुकलं. बरं बघा तुम्ही, लक्षात घ्या, काहीतरी चुकलं नाही की तोंडातून खाडकन शिवी निघून जाते. पण आता पुन्हा महाराज शिवी कशी द्यायची? आलं अडचण त्या पाद्र्याला. अवघड झालं. त्यांनी काय केलं, होठ इतका करकसून दाबला. गोष्ट वाचली एका पुस्तकात, मोठी गमतीची होती. अहो त्याचा होठ असा लाल झाला. समोरचा मनुष्य म्हणाला, तुझ्या इतका विकारी मनुष्य मला आजपर्यंत भेटला नाही. तो म्हणला, तू कसं बोलतोस? अरे म्हणाले, आमच्यासारखी सामान्य माणसं विकार बाहेर टाकून मोकळी तरी होतात, तुला दाबता दाबता तुझाच ओठ तू चावलात. लहान घटना, अर्थ मोठा नाही का? अहो स्टेजवर एखाद्याला तुम्ही शिवी देणं आणि तो न रागवणं, सहज जीवनामध्ये सुद्धा विचलित अवस्था न होणं, हेच सद्गुरूचं लक्षण आहे. सहज जीवनामध्ये साध्या घटनांमधून नाही का? अहो स्टेजवरचं निराळं असतं, हे ठरवलंय आम्ही. एक मी तुम्हाला सांगू, तुम्ही ठरवून शिव्या खा, मजा नाही. न ठरवता द्यावी, मग तुम्हाला राग न यावा तर खरं.
की मोठ्या कर्मावरून काही मनुष्य मोठा ठरत नाही, लहान सहान कर्मावरून तो मोठा ठरत असतो. हे त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. ज्ञानोबा तुकोबा यांचं जीवन असंच आहे. लहान लहान कर्मामधून त्यांच्या ज्ञानाचं, त्यांच्या प्रेमाचं कौतुक आपल्याला दिसून येतं. हे निज ज्ञान प्रकट होण्याकरता सद्गुरू एवढ्या करता लागतात, हे मला तुम्हाला सांगायचं आजच्या प्रवचनातून. काय सद्गुरूची गरज, काय संताची गरज. या महाराष्ट्रामध्ये अशी विधानं केलेली आहेत की यांनी संताळ माजवली. अशी विधानं महाराष्ट्रामध्ये केली गेलेली आहेत. सगळ्या दृष्टीने महाराष्ट्र या दृष्टीने महाराष्ट्रच आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. महाराष्ट्रासारखे संत जगात कुठे नाहीत, तसं महाराष्ट्रासारखं हेही आहे, त्याचे मान्य करायलाच पाहिजे. एखादा हे बघा फायदा घ्यायचा तर तोटाही स्वीकारायलाच पाहिजे ना, नाही विशेष लक्षात घ्या. आणि म्हणून सद्गुरूची गरज काय. तो पायाळ माझ्या शेतात आला आणि मला सांगायला सुरुवात केली, महाराज 25 फूट काळी माती, त्याच्या खाली शाडो, त्याच्या खाली रेती आणि 35 फुटावर तुम्हाला पश्चिमेच्या बाजूने पाणी लागेल. मी म्हटलं महाराज लागेल ना, काय करता, अवघड आहे, पहिल्यांदा बुडलोय. आणि काय सांगू आश्चर्य तुम्हाला, तसंच घडलं. 25 फुटावर लागलं, पुन्हा 35 फुटावर पाणी लागलं. अहो दगडातून असा मनगटासारखा नळ लागला. मला असं वाटलं जमीन माझी, मालकी माझी, 7-12चे उतार माझ्या नावावर आणि माझ्या जमिनीतलं पाणी सांगणारा हा तिराईत. माझं म्हणणं कळलं. तसं देह माझा, जिवंतपणा माझा, पण त्यातलं निज ज्ञानाचं प्रभूचं दर्शन घडवणारा सद्गुरू. म्हणून आवश्यकता आहे त्याची. का आवश्यकता आहे म्हणू नका, कशा करता सद्गुरू नाही का. सगळे खाते उतारे आमच्या नावावर, पण आमच्या जमिनीतलं पाणी साधं कळत नाही, तर आमच्या हृदयातला परमात्मा कसा कळावा. माणसं पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतात, हे काय आता पुन्हा सांगणार नाहीये नाही का. म्हणजे तुम्हाला वाटलं असेल कदाचित, मी हा विषयाला सुरुवात केली तेव्हा बऱ्याच माणसांच्या माना हल्ल्या मी बघितल्या. त्यांनाही मनात असं वाटत असेल की देव आहेत, संत आहेत, देव आहेत आणि आम्ही आहोत, हा मधला एजंट कशाला. लक्षात घ्या, कितीही संजीवन औषध निर्माण झालं तर त्याचा प्रचार करणारा दारोदारी फिरून मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह काय कोण बघा, ते मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह खास ओळखून येतो बरं का रस्त्याने. काय त्याला तो टाय लावतोच, असा जात नाही. त्याची ती पॅन्ट असते, फुल शर्ट असतो, त्याची ती टाय असते आणि हातामध्ये लेदरची ती बॅग असते. आणि तो एक मनुष्य बघितला की तुम्ही हा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे, मग तो डॉक्टरकडे जातो, बसून राहतो बरं का, त्याला दम असतो. तुम्ही गंमत बघा, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह डॉक्टर लवकर टेंडर करत नाहीत, ते आपले बसून राहतात निवांत. मग एक 4-5 पेटंट या, काय डॉक्टर साहेब हे नवीन औषध आहे, हे असं असं आहे, हे असं असं आहे, हे घेतल्यानंतर की नाही अगदी जे आमचे फार नवीन संशोधन आहे, हा अगदी बघा अतिशय सुंदर. दुष्परिणाम थोडस अॅनिमिक होतं, पण त्याला कॉम्बिनेशन मध्ये या बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या दिल्या तर ते बरोबर. काय सांगितलं, डॉक्टरला त्यातलं काहीच माहित नाही, यालाही काही. गंमत बघा, पण अर्थ कसा आहे, ज्यांनी संशोधन केलं, संशोधन केलेलं डॉक्टर पर्यंत पोहोचणं आणि डॉक्टरनी ती सामान्य माणसापर्यंत पोहोचवणं ही गरज आहे. शोध केला आणि तो कारखान्यात राहिला तर नेल, काही उपयोग नाही, शून्य. तसं संत हे ईश्वराचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. आवश्यकता आहे त्यांची नाही का. गात जातो तुका हाची उपदेश लोका, नाही विचारित मेघ हगंदारी शेत. काय तुकोबारायची भूमिका आहे. काय जगद्गुरु, कुणाला जगद्गुरु म्हणावं, ज्यांनी जगद्गुरु केलं त्यांना जगद्गुरु म्हणावं. नाही कोण जगद्गुरु, त्यालाच आमची चर्चा चालू होती की जगद्गुरु शब्दाची व्याख्या काय नाही का. जगद्गुरु, जगद्गुरु नाही कोण गुरु,
नाही, जे आपण शिकतो ते कशातून शिकतो? जगतातून शिकतो. मग पहिल्यांदा जगद्गुरु, कळलं तुम्हाला? आणि जगद्गुरु हे सांगणारे जगद्गुरु. म्हणून जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा येथोनिया. नाही, व्याख्या लक्षात घ्या. तुकाराम महाराज जगद्गुरु. का जगद्गुरु? त्यांनी जगद्गुरु केलं आणि जगतातून शिकले. सर्पविंचू नारायण पण दुरुनी वंदावे, हा अनुग्रह. मला म्हणणं कळलं? सर्पविंचू काय तुकोबरायची अभंगवाणी आहे. सर्पविंचू हा बोध झाला, पण पुन्हा आणखीन पुढचं, सर्पविंचू जरी नारायण असला तरी त्यातल्या नारायणाचं भूमिका लक्षात घेऊन लांबून नमस्कार कर. मूर्तीच्या पायावर डोकं ठेवतोस तसं सापाच्या तोंडावर डोकं ठेवायला जाऊ नकोस. काय कृष्णाला आलिंगन दिलं तसं सर्पाला आलिंगन द्यायला जाऊ नकोस. मग ओरडू नकोस, सर्प जर देव आहे तर का चावला? त्या देवाचं लक्षण तुझ्या लक्षात आलं नाही म्हणून चावला. अहो, प्रत्येकाचा प्रसाद निराळा आहे. सत्यनारायणाचा शिरा, दत्ताचा पेढा. काय म्हटलं मी? आमच्या वारकरी काल्यामध्ये लाई हा प्रसाद आहे, नाही का? वारकरी काल्याच्या दिवशी तुम्ही जर पेढा वाटाल तर माणसं आम्हाला मूर्ख म्हणतील. हो, काला आणि पेढा, काला आणि पेढा. अहो, काला म्हटल्यानंतर दही भातच पाहिजे. म्हणजे विशिष्ट ठिकाणी विशिष्ट प्रसादाचं महत्व आहे. मग लक्षात घ्या मी काय म्हटलं ते. सर्प म्हटला तर विष हा प्रसाद आहे, विंचू म्हटला तर विष हा प्रसाद आहे, आणि त्या प्रसादाचा आनंद सुद्धा तसाच आहे. चावल्यावर नाचताच ना तुम्ही. एक मी तुम्हाला सांगू का, चांगलेपणात सुद्धा वेदना असते, वाईटपणात सुद्धा वेदना असते. असो, मग आता सद्गुरूची आवश्यकता आहे का नाही? आहे का नाही हा प्रश्नच नाही. आहेच, आहेच. त्या सद्गुरूकडे कसं जावं? अनन्य भावाने जावं. काही वेळेला माणसं म्हणतात, अहो महाराज, रामकृष्ण हरी मंत्र आम्हाला माहिती आहे, कशाला दुसऱ्याकडून घ्यायचा? अरे, तुला जरी माहिती आहे तरी ज्याला त्या मंत्राची अनुभूती आहे अशा सद्गुरूकडून घ्यावा. मंत्र केव्हा फलद्रूप होतो? अहो, जगामध्ये आज काही लपून राहिलेलं नाही. गायत्री मंत्र पूर्वी कानात सांगत होते, आज छापून येतो. कुठे लपून राहिलाय? बरोबर आहे ना काका? तुम्ही गायत्रीवर पुस्तक लिहिले, बरोबर, वस्तुस्थिती आहे, नाही का? पूर्वी गायत्री मंत्र कानात सांगितला जात असे आणि असं सांगितलं जात असते, हा गुह्य आहे, कुणाला सांगू नकोस. आज ती अवस्था राहिली का? नाही राहिली. म्हणजे गायत्री मंत्र तसा काही आता झाकलेला राहिलेला नाही. मग पुन्हा काय ऐकावा? तसं रामकृष्णारी तो उघडा मंत्र आहे, उघडा मंत्र आहे. पण एक लक्षात ठेवा, उघडा जरी असला तरी संतांच्या मुखातून तो श्रवण करावा, हा त्याच्यातला महत्वाचा. ज्याला त्याची अनुभूती आहे, ज्याला देवाची अनुभूती आहे, त्याच्या मुखातून देवाचं नाम घ्यावं. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, आमची पद्धत कशी आहे? गात जातो तुका हाची उपदेश लोका. आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज गात गेले, गात गेले रस्त्याने. नाही विचारित मेघ, आता पाऊस पडतोय. काय आनंद आहे बघा, योग चांगला आहे. सगळे वाट बघत होते. मग कशाच्या नावावरी लावा? काय आमच्या सप्त्याला क्रेडिट दिलं तरी काही हरकत नाही. म्हणजे माझ्या नाही, गजाननाच्या. काय हो, गजाननाचा सप्ताह पुण्यामध्ये सुरू झाला आणि पावसाला सुरुवात झाली. अहो, शेवटी किती तुम्ही मी क्रेडिट घेतलं तरी देवाकडेच जायला पाहिजे, आणि दॅट इज क्रेडिटेबल. म्हटलं मी, नाही, शेवटी क्रेडिटेबल काय नाही का? देवाला माना नका मानो, नेचरला माना. अहो, नेचर हे देवाचं दुसरं नाव आहे. काय म्हटलं मी? नेचर हे देवाचं दुसरं नाव आहे. नेचरच्या स्वरूपात आपण आई वडिलांना हाक मारली तर जमत नाही. नेचर मान्य करतो. तर म्हटलं, आपल्या वडिलाला आपण काय हाक मारता? म्हणले, नाना. नाना. काय? आईला काय हाक मारता? तर म्हणे मम्मी किंवा आई. आता तशी ती तुमच्या बापाची बायकोच ना, मोस्ट नॅचरल.
मग मी त्याला म्हटलं असं का म्हणत नाही, ए माझ्या बापाची बायको इकडे ये, हे नेचरला धरून आहे. ए माझ्या आईच्या नवऱ्या, आता ए माझ्या आईच्या नवऱ्या अशी जर हाक मारली तर शिवी आहे का? नाही ना. बरोबर आहे ना, पण बरोबर आहे का? नाही. समाधान वाटत नाही, आनंद वाटत नाही. तसं नेचर इंग्रजी शब्द झाला, मराठी शब्द निसर्ग झाला. निसर्ग 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 म्हणून जमत नाही, त्याच्याकरता म्हणावंच लागतं. अरे देवा, अरे पांडुरंगा, अरे गजानना, अरे विठ्ठला, अरे माय बाप्पा, आई माझ्या बापाची बायको. कसं लागतं कानाला नाही? मी तुम्हाला समजून देण्याकरता जरी सांगतोय तरी मलाही उच्चारताना बरं वाटत नाही आणि तुम्हालाही ऐकताना बरं वाटत नाही, नाही का? किती कर्कश, कर्कश, वास्तव्याला धरून पण कर्कश. शिवी नाही, पण जवळ शिवी. मग आई म्हणण्यामध्ये, बाबा म्हणण्यामध्ये हा जो जवळीक आहे, ही जवळीक शिकण्याकरता, अनुभवण्याकरता सद्गुरूची गरज आहे. कशा करता सद्गुरू? म्हणून लक्षात घ्या, आपल्या ओव्या ज्या चाललेल्या आहेत, योग सुखाचे सोहळे सेवका तुझे नि स्नेहाळे, सोहम सिद्धीचे लळे पाळती तू. महाराज, आपण सोहम सिद्धीचे लळे पाळता हे काल सांगितलं. सोहम सिद्धी, मी ब्रह्म आहे, मी देह आहे, मी कर्मकर्ता आहे, मी ज्ञाता आहे, मी विषय भोगता आहे, अशी आपल्या ठिकाणी एक दृढ समजूत आहे. तसं जर तात्विक दृष्टिकोनातून जर बघितलं तर मी कोण आहे? निजात्मरूप आहे, आनंद स्वरूप परमात्मा आहे, मी ब्रह्मरूप आहे. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले सोम सिद्धीचे लळे पाळसी तू. जरा पुढे जाऊ, आधार शक्तीच्या अंकी. आता इथे योग मार्गाच्या दृष्टिकोनातून जर सांगायचं म्हटलं तर आधार चक्र आहे बर का. आता तशा दृष्टिकोनातून सांगायचं म्हटलं तर फारच उशीर जाईल आणि त्याची म्हणजे तुम्हालाही काही आवश्यकता नाही. पण एक साधा सरळ अर्थ करतो, आधाराशिवाय जीवनाला धार नाही. कळेल अशा ओवीचा अर्थ सांगतो. आधार शक्तीची अंकी हे सहज कळेल. इथला प्रत्येक आलेला माणूस एक ना एक दिवस आपल्या आईच्या मांडीवरच खेळलेला आहे. बरोबर आहे ना? किती खाली पडलं, आईने मांडीवर घेतलं. तुम्हाला माहिती आहे, किती रडणारं मूल असू दे, रडत होत आणि आईने त्याला मांडीवर घेतला आणि हलवू लागली. आधार शक्तीची अंकी वाढविसी कौतुके. मला सांगा, जीवनामध्ये ज्याला आधार आहे त्याच्या जीवनाला धार आहे. ज्याच्या जीवनामध्ये आधार नाही त्याचं असं धार सोडून गेलेलं जीवन आहे. चाकूला जर धार नसेल तर भोपळा सुद्धा कापत नाही, आणि धार असेल तर लागण्याचा अवकाश दोन तुकडे होतात. हे लक्षण कशाचं आहे? धारेचं आहे. तसं जीवनाला जर आधार असेल तर जीवन तेजोमय आहे. दृष्टांत थोडासा आहे पण सांगतो, तुम्हाला वाईट वाटेल, कोणाला तरी वाईट वाटेल, पण असू दे, सांगू दे, कळेल. बाईचा मालक जिवंत असतो तिथपर्यंत तिचं जगणं निराळं असतं, पण मालक गेल्यानंतर तिला जरा उणपणच येतं. आहे ना? इथे कितीतरी मातोश्री माझ्या अनुभवाच्या आहेत. मुलगा रेटून बोलतो, घरातले दुसरे रेटून बोलतात, इथे मालक आहे. ए कुणाला बोलतोस? सापणारा बाप तिच्या मागे आहे. आधार आहे. सामान्य स्त्रीच्या जीवनामध्ये पती जर आधार, तर जीवन सुखमय होण्याकरता सद्गुरू आधार. नाही, केवढी किंमत आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी, मी त्या ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरीमध्ये चित्र मुद्दाम काढलंय, एक सुंदर चित्र आम्ही काढलंय. अरे अर्जुना, एका बाईला तिचा पती जर सोडून गेला तर तिचं जीवन उपेक्षित होतं. आता काळ सोडून द्या, पूर्वीच्या काळामध्ये अरे सगळे तिला
एक अपशकुन म्हणून बघायचे. लग्नामध्ये तिने पुढे यायचं नाही. आज काळ पुढे गेलाय. विधवाईच्या नावाने सुद्धा पत्रिका छापतात. मला आनंद वाटला. अनेक पत्रिका माझ्याकडे येतात. काय बाईचा पती गेला तरी त्या बाईच्या नावाने पत्रिका, अरे असंच छापायला पाहिजे नाही का? अरे आईबद्दल आम्हाला असं मनामध्ये वेडवाकडे का वाटावं? ज्या आईने आम्हाला जन्म दिला ती आई वाईट कशी असू शकते, अशुभ कशी असू शकते, तिचं मुख बघणं कसं पाठ पडू शकतो आम्ही? आमच्या गोष्टी काही काही लक्षात येत नाही मंडळी. हे विचार करू नाही का? ही आमची जुनी परंपरेतून आम्ही बाहेर पडायला पाहिजे. चांगल्या त्या परंपरा धरून ठेवाव्या आणि त्याच्यात बदल व्हायला पाहिजे. त्याच्यात बदल झालाच पाहिजे. निश्चित वादातीत प्रश्न आहे हा. आणि वारकरी संप्रदाय जुन्याला धरून आहे. तसं वारकरी संप्रदायाने जेवढ्या सुधारणा केल्या तेवढ्या कुणीच केल्या नाहीत. कॉन्स्टिट्यूशन स्वातंत्र्यानंतर झालं. वारकरी संप्रदायाचं कॉन्स्टिट्यूशन ज्ञानेश्वर महाराजांनी 750 वर्षापूर्वी दिलं. जाती व्यक्ती पडे बिंदुले, जेव्हा भावे मद होती मिनले, आणि लवण कवण घातले सागरा माझी. आर्टिकल 14 and आर्टिकल 17 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. नाही का? जातीयवादावर जातीवाचक नावाने हाक मारला तर दोष आहे असं आर्टिकल 14-17 सांगतं कॉन्स्टिट्यूशनचं. कॉन्स्टिट्यूशन आत्ता झालं बरं का? ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये कॉन्स्टिट्यूशन त्या काळी तयार केलं 750 वर्षापूर्वी. ज्ञानोबारायाची मुंज झाली नाही. त्याचा काय अर्थ असेल? काल देवधर काकांना मी गाडीत बसलो होतो. कालच्याच चर्चा आमच्या गमतीच्या. मी म्हटलं काका बघा, जेव्हा त्यांनी हे बघा मुंज करण्याकरता 2 ब्राह्मण लागतात. घरातच होते ना. एका बाजूला निवृत्तीनाथ, एका बाजूला सोपान. आलटून पालटून एक उभा राहायचा आणि मुंज झाली. पण ज्ञानेश्वर महाराजांनी कोणाचा शिक्का मारून गेला नाही. त्याने शिक्का फक्त पांडुरंगाचा मारून घेतला. हरीचे विद्यावंत झालो रे. ब्राह्मण का क्षत्रिय का वैश्य का शूद्र हा शिक्काच मारून घेतला नाही. तेवढी मोठी या महात्म्याची भूमिका आहे. नाही आधार बघा. ज्ञानेश्वर महाराज आमक्याचे का तमक्याचे असे नाहीच. म्हणून 1.5 लाख मनुष्य यांना वारीला होता आमच्या बरोबर. आज सध्यानी काही काही माणसं वाद उकरून काढतात. मला सगळ्यांना हात जोडून सांगायचं, अरे बाबानो, साधू संतांना या वादात खेचू नका तुम्ही कधी. अगदी नम्र प्रार्थना माझी. ज्ञानोबाराय तुकोबाराय एकमेकाचं एकमेकावर किती प्रेम, किती प्रेम. माऊलीने आमच्या महाराजांनी सांगावं, देऊला आंघोळ करताना इंद्रायणीचा तांब्या अंगावर घ्यावा आणि आठवण व्हावी माऊलीची. ओल्या धोतरांनी पळत पळत आळंदीला घ्यावं. समाधीवर डोकं ठेवावर म्हणावं, आई ज्ञानाबाई माझी आई, ज्ञानराज माझी योग्याची माऊली. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा इथे मज पामराशी काय थोरपण पायीची वाण पायीवरी. असं गुणगान गावे ज्ञानोबारायाचे तुकोबारायांनी. आणि एका ब्राह्मणाचं लग्न मुलीचं होत नव्हतं. त्याच्याकरता काही पैसे पाहिजे होते. रामेश्वर भट्टांनी वह्या बुडवल्या. 2 घटना सांगतो म्हणजे माऊलीचं तुकोबारायचं प्रेम लक्षात येईल. तो ब्राह्मण गेला, धरणं धरलं. त्यांनी सांगितलं, म्हणले बाबा माझ्याकडे नको, माझ्या तुकाकडे जा. काय 2 संतांमधलं प्रेम. म्हणून एक पायाने एक कळस, एक पायाने एक कळस. हा इथे कळस आहे नाही का? रामेश्वर भट्ट अनुष्ठानाला बसले माऊलीच्या समोर. ते म्हणले, रामेश्वरा गुन्हा माझा झाला नाही, माझ्या तुकोबाचा झालाय, तिथे जा. माऊलीला अंगाचा दाग कमी करता आला नसता का? पण लक्षात घ्या, त्याने तुकोबारायचं कौतुकच केलं. म्हणून मंडळी मी तुम्हाला हात जोडून सांगतो, तुमच्या चरणावर मस्तक ठेवून सांगतो की या वादात पडू नका. संत कोणत्या समाजाचे नसतात, सर्व समाज संतांचा असतो. काय म्हटलं मी? संत कोणत्या समाजाचे नसतात, संत कोणत्या जातीचे नसतात. आम्ही आमच्या स्वार्थाकरता त्यांना आम्ही आमच्या जातीत ओढतो, हलक्या जातीत. आमची विकाराची जात, आमची द्वेषाची जात, आमची मत्सराची जात, आमची अहंकाराची जात.
या जातीमध्ये आम्ही संतान आवडतो. ज्ञानोबारायांनी त्या काळी जेव्हा कॉन्स्टिट्यूशन लिहिलं तिथे हेच लिहिलं, कुणाला भेदभाव नाही आहे. अरे हेच सद्गुरू, यांना सद्गुरू म्हणावं. आधार दिला. त्यावेळी सांगतो, ज्ञानोबारायचा आधार सगळ्यांना का वाटला? ब्राह्मण का क्षत्रिय का वैश्य नाही, सर्वांना वाटतं ही माऊली माझी आहे, ज्ञानोबाराय माझे आहेत. आधार शक्तीच्या आणखी काय सांगू. 10 मुलं मारायला येऊ देत आणि आईकडे ते बाळ धावत जातं, मिठी मारतं आणि दुसऱ्याकडे असं दाफरून बघतो. मी काहीतरी माझ्या काही काही गोष्टी फार आवडीच्या आहेत, मला पुन्हा पुन्हा सांगाव्याशा वाटतात. आई लेकराचं नातं तर मोठं कौतुकाचं, मोठ्या आवडीने प्रेमाने सांगत असतो मी नेहमी. खेळता खेळता मुलांची भांडणं झाली. तुम्ही मी हे सगळ्यांनी केलंय म्हणून अनुभवाच्या दृष्टांत. आणि खेळता खेळता काय होतं, काहीतरी भांडणं होतात आणि भांडणं झाल्यानंतर मग ते एक निघून जातं. मग हे म्हणतात खाली ये तुला बघतो. 3-4 पोरं पोरा खाली ये, खाली आल्यानंतर तुला बघतो. तो म्हणतो बार बार बघो. बार बार बघो बघो तुला. आणि झालं बाबा, ती भांडणं झाली. खाली ये. अरे जा ना, कशाला मिजाज मारतो. आणि मग आई भाजीला निघाली. माई विचारते तुला खेळायला जायचं नाही का? मला तुझ्यावर भाजीला यायचं आहे ना, तुमचा अनुभवाचा दृष्टांत आहे ना, मला तुझ्यावर यायचं. आणि मग त्या रस्त्यातून की नाही आईचा हात धरून चालतं ते आणि त्या पोराकडे ये ना. काय मजा आहे. काय ये ना ये ना. मग ती आई विचार काय ग, अगं हे मोडलं म्हणली मा काय रे मोडद्यानो, पळाली पोर. मला असं वाटतं नेहमी, मरक्या आईचा हात धरला तर एवढा आधार वाटतो, मरक्या आईच्या आधाराचा लहान बाळाला एवढा आधार वाटतो. तुम्ही जर आपला हात माऊलीच्या हातात दिला तर कशी छाती व्हायला पाहिजे, कसं चालायला पाहिजे. अरे मांदी कुणाची आहे? आधार शक्तीची आणखी. म्हणून म्हटलं मी तुम्हाला, योगाच्या दृष्टिकोनार्थ सांगण्याकरता भक्तीच्या दृष्टिकोनातून सांगतो. आधार चक्राच्या दृष्टिकोनातून सांगण्यापेक्षा वास्तव्यातून अर्थ सांगतो, हा भावार्थ सांगतो म्हटलं मी तुम्हाला. नाहीतर अनेक ज्ञानेश्वरीमध्ये किंवा अनेक विवरणातून बर का आधार चक्र या दृष्टिकोनातून त्याचा अर्थ सांगितलेला आहे. पण मला वाचल्यानंतर असंच वाटलं, नाही हे असं असायला पाहिजे, हा भावार्थ आहे नाही का. आधार चक्र विक्र इथे कुणाला कळतायत नाही का. कुणाला कळतंय आधार चक्र? अहो आहे का नाही, आम्ही आयुष्यभर चक्रात पडलोय बर का. तुम्ही दोघे सगळे जाणते मंडळी माझ्या समोर बसला. ज्ञाननाजी साध्या चक्रात बसलं तर चक्कर येते, याशी वर खाली चक्र होतात ना. मी बसलो होतो बर का, लग्न झाल्यानंतर बायकोला घेऊन बसलो. तुम्हाला बरं वाटलं ना ऐकून? एवढ्या करतात प्रवचन असतं, कसं का होईना, बसा नाही तर ना बसो, पण ऐकून बरं वाटलं ना तुम्हाला. माझ्या प्रवचनातलं एवढंच काम आहे, तुम्हाला बरं वाटणं म्हणजे हेच आमचं सर्टिफिकेट. बसलो का न बसलो पण तुम्हालाही वाटलं महाराज सुद्धा आपल्यासारखेच आहेत, बसले होते बरं का, उद्या बायकोला घेऊन जायला हरकत नाही. अहो कुणाला इथे ज्ञानेश्वरी येते, मला एवढं कळतं, रोजच्या प्रवचनातून आनंद लुटावा, मस्त होऊन जावं बस. आलं का लक्षात? माझ्या दृष्टिकोनातून इथे काही तुम्ही कोणी अज्ञानी बसलेलं नाही. एवढं चैतन्याचा वलयात तुम्ही आहात, इथे कोण अज्ञानी राहतो? ज्ञानोबाराच्या दृष्टिकोनातून, अमृतानुभवाच्या दृष्टिकोनातून अज्ञानी कोणीच नाही, सगळे आहेत ते ज्ञानात. प्रकाश तो प्रकाश की यासी नवचे येई चुकी, म्हणून जग असकी वस्तू प्रभा. ज्ञानोबाराया एका ठिकाणी गंमत करतात. मी ठरवतो आईस पैस ओवी सांगायची नाही, पण पडले वळण इंद्रियात काय करू मी तरी. जाऊ द्या, जेवढं होईल तेवढं सांगेन. अगदी कशाला आपण तरी संकल्प करावा एवढं पुरं करायचंय म्हणून. जेवढं होईल तेवढं सांगेन, पण जे सांगेन ते मस्त सांगेन, आनंदात सांगेन. मी आनंद घेईन आणि तुम्हालाही आनंद लुटता येईल असा आपण दोघांनी प्रयत्न करूया. ज्ञानोबारायाला एक मनुष्य गेला.
दर्शन घेतलं, हात जोडले, म्हणले माऊली मला काही कळत नाही, मी अज्ञानी आहे. पाठीवरून अरे बापरे, अरे वा वा वा, अरे वा, अरे वा, अरे वा वा, मिठी मारली. अरे म्हणले तुझ्या इतका ज्ञानीच मला कोणी भेटला नाही. अहो म्हणले महाराज काय गरीबाची टिंगल करताय? अरे टिंगल कशी करतो? तुला कळलं नाही मी अज्ञानी आहे, अज्ञानी आहे, कळलं कशाने? दृष्टांत कळला का? मी अज्ञान म्हणविता स्वय निकळतोच होय ज्ञाता. अरे अज्ञान, अरे काहीला अज्ञान सुद्धा कळत नाही, तुला कळतंय. नीट लक्षात घ्या, ज्ञानोबरायच्या अमृतानुभव किती गोड आहे तो. मी अज्ञान म्हणविता. अरे एखादा मनुष्य जेव्हा म्हणतो मी अज्ञानी आहे, अज्ञानी हे कळलं ना. काही काय लोकांना आपल्याला कळत नाही हेच कळत नाही, आणि तेव्हा फार घोटाळा होतो. आपल्याला कळत नाही हे कळणं हे सुद्धा फार मोठं ज्ञान आहे. माझं बोलणं लक्षात घ्या. आपल्याला काही कळत नाही हे कळणं याच्या इतकं दुसरं मोठं ज्ञान नाही. आम्हाला सर्वांनाच असं वाटतंय की मला जे कळलं ते दुसरं कुणालाच कळलं नाही. म्हणून ज्ञानोबारायला जेव्हा असा माणूस भेटला, ते म्हणले बाबा वा 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 बेटा, अरे तुझ्यासारखा आज पहिल्यांदा मला भेटला, कारण तू म्हणतोयस मी अज्ञानी आहे हे तुला कळलं. मी अज्ञान म्हणविता. गुरु बघा, अज्ञानाचं रूपांतर सुद्धा जो ज्ञानात करतो तो केवढा ज्ञानी असला पाहिजे. म्हणून ज्ञानियांचा राजा आधार शक्तीच्या अंकी वाढविशी कौतुके. काय म्हणतात महाराज लक्षात घ्या. आधाराचोई मांडी सापडल्यानंतर ती वाढ कौतुकाने होते. मुलं वाढवणं निराळं आणि कौतुकाने वाढवणं निराळं. आई बापाच्या मांडीवरचीच मुलं कौतुकाने वाढतात, अनाथ आश्रमातली नाही. माझं म्हणणं लक्षात घ्या. बिचारी अनाथ आश्रमात जातात हा त्यांचा दोष नाही, पण लक्षात ठेवा आईच्या वडिलाच्या मांडीवर वाढलेलं मूल कौतुकाने वाढतं. काय सांगू तुम्हाला, अहो त्याच्या हागण्याचं कौतुक, त्याच्या मुतण्याचं सुद्धा कौतुक, तर त्याच्या पहिल्या बोलाचं कौतुक होईल याच्यात आश्चर्य नाही. काय सांगू तुम्हाला, तुम्ही सगळे संसारिक माणसात, मी संसारिक आहे, पुरापूर संसारिक आहे. मी काय माझ्यावर परमार्थिक म्हणून शिक्का, मला एक कळतं, परमार्थिक म्हणून संसारिक होऊ नये, संसारिक म्हणून परमार्थिक असावं. परमार्थिकाचा शिक्का मारून घ्यायचा, उगीच संसारात लक्ष लावायचं, त्यापेक्षा संसारात लक्ष ठेवावं, थोडं परमार्थ घडला तर घडावा. म्हणून क्लिअर कट, क्रिस्टल क्लिअर आपलं चित्त आपलं असलं की नाही की म्हणजे काही भानगडी निर्माण होत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, एक उत्तम थोडस तुम्हाला कळेल असं बोलता येतं म्हणून तुमच्या समोर बसलोय. फार मोठा परमार्थी काही वगैरे बिलकुल नाही, या अपेक्षेने माझ्याकडे येऊच नका. काय पण हे काय, काहीतरी माऊलीची कृपा, माऊलीचा प्रसाद आहे, दोन शब्द तुम्हाला रुचतील असे सांगता येतात, हेच माझं भाग्य. आणि ते भाग्य शेवटपर्यंत का, एवढा तुम्ही आशीर्वाद मला द्या, मी दुसरं काही मागत नाही. आलं का लक्षात? ज्ञान दुसऱ्याला देण्याची क्षमता राहणं, अहो हीच मोठी देवाची सद्गुरूची कृपा. याच्यापेक्षा काय आहे? आपल्या जवळ आहे ते कुजून राहत आहे. कुस्त जवळ ठेवलं की कुस्त, पाण्याचा उपसा झाला नाही तर शेवाळ साठतं. आणि ज्ञान जितकं उपसत राहाल, लोकाला देत जाल, हेच ज्ञानोबरायाने केलं. म्हणून आधार आणि कौतुक, काय शब्दाचा चाललाय, कौतुक फार गोड शब्द आहे. काय काही काही माणसं म्हणतात, अहो आम्हाला कौतुक करणार कोणी भेटलं नाही. खरंच आहे. तर सांगू तुम्हाला, आपले आई वडील असतात तेवढंच कौतुक असतं, ते संपल्यानंतर कौतुक करणार कोणी नसतं रे बाबांनो. लक्षात ठेवा, कौतुक करणारी माणसं जीवनामध्ये असावीत. कौतुक करणारे ज्या दिवशी संपतील त्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये फार मोठी पोकळी निर्माण होईल. पोकळी निर्माण होईल. काय माझं प्रवचन सांगताना मी सासूला दोष ठेवतो असं नव्हे, मुलांनी विचार करायला पाहिजे. आई बाप आपल्या शिरावर असणे आपलं मोठं भाग्य आहे, हे मुलांनी विचार करायला पाहिजे. आई बाप जर अडचण वाटली तर जीवनामध्ये काय कमवलं बाबांनो तुम्ही. आई वडिलांनी लक्षात घ्यायला पाहिजे, मुलांनी लक्षात घ्यायला पाहिजे. दोन्ही बाजूनी, दोन अंगानी परिपूर्तता पाहिजे, तरच कौतुक आहे. ते संपल्यानंतर मग दुसऱ्याकडे बघाल, आमचं कौतुक कोणीतरी करावं. कोण कोणाचं कौतुक करत नाही. आधाराची मांडी संपली, कोण कौतुक करणार? का मला लक्षात घ्या, तुमची आई असेल, तुमचे वडील असतील,
ते कौतुक करणारे संपले, कोण भेटतं पुन्हा? कोण भेटतं? नाही का? मी आई वडील यांच्या कौतुकात वाढलेला आहे म्हणून तुम्हाला सांगतो. मला पदोपदी ते जाणवतं. माझे आजोबा दादा महाराज त्यांचं कौतुक भोगलं. तुम्ही म्हणाल तुम्ही भाग्यवान आहे, तसं म्हणा, पण एक लक्षात ठेवा, ते कौतुक जरी भोगत असलो आणि भोगतो तरी कधी अवहेलना केली नाही, जाणून भोगतोय. त्या कौतुकाची जाणीव आहे, नाही का? हेटाळणी नाही किंवा अवहेलना नाही, मिळालं त्याची जाणीव आहे आणि ती जाणीव असणं महत्वाचं आहे. कौतुक शब्द नीट लक्षात घ्या. कौतुक करणारे जीवनामध्ये आपल्या भेटणं हे आपल्या जीवनातलं फार मोठं सौभाग्य आहे. म्हणून शब्द कसा वापरला बघा. आधार शक्तीची अंकी वाढविसी कौतुके, वाढविसी कौतुके. त्या कौतुकाबद्दल कितीतरी सांगता येईल. ज्ञानेश्वरी सगळं कौतुकच आहे ना. तो जो जो खेळ लावी तो तो पुढे सोनियाचा करून ठेवी, ऐसी उपास्तीची पदवी मी पोषितच आहे. अर्जुन आणि कृष्ण याच्यामध्ये कौतुकच बघून घ्यावं. ज्ञानोबा 11व्या अध्यायात म्हणाले, तो रुसे तरी बुजावित जाय, तो कोपे तरी निवांतची साहे, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवे. नवल पिसे, कोपे निवांतची साहे. कोपे काही काय टायमाला नवरा बायकोला म्हणतो, मगाशी मुलगा चिडला तर कशी गप्प बसली, आणि मी जरा असं म्हटलं की तुला राग येतो. हे तुमच्या सगळ्या घरातली ज्ञानेश्वरी आहे ना. बघा इथे बायका किती आहेत, मुलगा डापरला की नाही ते गप्प बसतात, काही बोलत नाहीत त्याला. आणि नवऱ्याने इकडचं इकडे बोललं की आयुष्य गेलं तुमचं असंच. काय इथे तशा कोणी नाही म्हणून मी सांगतोय. तुम्ही समोर बसून मी तुमचंच कसं सांगेन एवढं तरी मला डोकं दिलंय. नाही त्याच्यात चुकलं काही नाही, मुलाचं कौतुक आहे. हे बघा तुम्ही मुलगा रागवल्यावर आई कशी पूर्तता करते. अगर रावला आता कशी गप्प बसलीस, अहो तुम्हाला कळत नाही, तुम्ही घरातच आहात, तो तमून आला काम करून, तिथे काहीतरी कामावर झाला असेल म्हणून चिडला असेल, एरवी तशी त्याला चिडायची सवय नाही. किती आई. आणि एक लक्षात घ्या, हे घडणंच बरोबर आहे, त्याच्यात काही चुकलं नाही. चुकलं नाही तर आई नाही. आईचं लक्षण काय नाही, आईचं हेच कौतुक आहे, आईचं कौतुक हेच आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्ञानोबा म्हणतात, अरे एवढं परब्रह्म. अर्जुन रागवतो आणि हा गप्प निवांतचीच आहे, कोपे तरी बुधावित जाय, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवे. देवाला पिसं लागलं का? कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. कृष्ण कोण आहे? माता आहे, पिता आहे. म्हणून अर्जुनाला हे कळलं तेव्हा तो म्हणतो, देवा तू गुरुबंधू पिता, तूची आमची इष्ट देवता, तूची सदा रक्षिता आपदी आमते. हे कृष्णा तू माझा गुरु आहेस, ते आज कळलं. नीट लक्षात घ्या. कृष्ण कृष्ण वाटला, बायकोचा भाऊ वाटला, नाही जमलं. जाणीव प्रगट झाली. कृष्णा तू कोण आहेस? तू गुरु बंधू पिता, तूच आमची इष्ट देवता, तूची सदा रक्षिता आपदी आमते. हे प्रभो अनंत काळाला आपत्ती आमच्यावर आल्या आणि त्या आपत्तीच्या वेळी प्रभू तूच आमचं रक्षण केलं. पण आज एक कळलं, मागे उपकार करता वाटत होतास, आज गुरु झालास. उपकार करत्याची फेड, उपकार आणि फेड. अरे बघा उपकार केल्यानंतर आपण त्याच्यावर तसा उपकार करतो फेड करून टाकतो. करतो ना. लग्नामधले प्रत्येक चांदल्याची यादी आहे ना तुमच्याकडे, आहेराची आहे ना. आपल्या घरात चोपडे असते प्रत्येकाच्या, 51, 11. त्यांचं लग्न आलं किती काढायची? एक पातळ खण, नुसताच खण. काय यांना धोतर पॅन्ट पीस. काय मग असं करा, अजून एक आपलं जास्ती टाकून देऊन टाका. नाहीतर असं करा, 3 लग्न आहेत, आपल्या घरात एकच होतं. आत्ता समजलं होय. काय गंमत. नाही ही फेड कळलं तुम्हाला, ही सगळी फेड असते.
आलं का लक्षात? त्याच्यात काही बाकीचा काही हा. इथे काय म्हणतात बघा, म्हणजे आम्ही काय करतो, ज्यांनी आमच्यावर उपकार केले त्यांची फेड कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये केल्याशिवाय आपण राहत नाही, आणि केल्याशिवाय बरंच वाटत नाही. सहसा मनुष्य कोणाच्या उपकारावर राहत नाही, तो कशी तरी फेड करतो. इथे उपकाराची फेड करायची भूमिका होती, पण ज्या दिवशी कळलं गुरु आहेस, दास अर्जुन म्हणला आता काही नाही, आता कशाची फेड करू. वस्तू क्षणिक आनंद देईल, पण हे गुरुराया तू अविनाशी आनंद दिलास, त्याची बरोबरी कशाने करू, कशाने करू. नाही, कशाने बरोबरी करता येते मला सांगा. वस्तूची बरोबरी वस्तूनी करता येते, पण प्रेमाने जर पाठीवरून हात फिरवला तर त्याची बरोबरी वस्तूनी करता येत नाही. म्हणून प्रेमाची तुलना वस्तूनी कधी करू नका. प्रेम शब्द जरी असला तरी प्रेम अनुभूती आहे. शब्द असेल पण प्रेम अनुभूती आहे. लक्षात घ्या मी काय म्हटलं. ज्ञान शब्दाने कळतं, प्रेम अनुभवातून प्रगट होतं. ज्ञान शब्दाने कळतं, जरूर कळतं. म्हणून शब्द ज्ञान हा शब्द प्रयोग आहे. ज्ञानोबा एका ठिकाणी म्हणाले, शब्द ज्ञाने होशी आगळा, मनसी न बिहे तळीकाळा, बोधेवन सुख सोहळा आहे तो जिव्हाळा वेगळाची. बरोबर आहे, शब्द ज्ञान आहे. काय ज्ञान आणि शब्द हे शब्द बरोबर आहेत, पण मला सांगा प्रेम शब्द नाही, अनुभूती. आईने पाठीवरून हात फिरवला, कसा फिरवला. बायको म्हणली तुमची आई गेली ना, आता मी तुमच्या पाठीवरून हात फिरवतो. तो म्हणला हे बघ, तुझा हात फिरवणं निराळं, तिचा फिरवणं निराळं. तिने तू किती जरी हात फिरवलास तरी माझ्या आईच्या हाताची बरोबरी येणार नाही. कारण एक लक्षात घे, तिने मला पोटात घातल्यापासून हात फिरवते, पोटात राहिल्यापासून. अजून एक सांगतो, परवाच विषय चालला होता आमचा कुठेतरी, की पोटात मूल असतं तिथपर्यंत आई त्याचा श्वास घेते. माहितीये तुम्हाला, नसेल तर माहिती करून घ्या, घरी जाऊन आई चांगली दिसेल. माझ्या ज्ञानेश्वरीचा प्रयत्न केवळ अध्यात्म ज्ञान सांगणं नव्हे, तुमच्या घरामध्ये दसरा दिवाळी रोज साजरी व्हावी असं मला वाटतं. आणि दसरा दिवाळी ही काही आकाश दिवे लावून होत नाही. अंतःकरणातली प्रेमाची ज्ञानाची ज्योत जिथपर्यंत पेटत नाही तिथपर्यंत आकाश दिवे नुसते लाक्षणिक आहेत. काय त्या आकाश दिव्याचं नाही, उपयोगच नाही. ही प्रेमाची ज्योत जीवनामध्ये प्रगट होणं फार महत्वाचं आहे. तोच आमचा प्रयत्न आहे. ज्ञानोबाराई ज्ञानेश्वरीमध्ये कसला प्रयत्न केला, हाच प्रेमाची ज्योत अंतःकरणामध्ये लावण्याचा प्रयत्न केला. हीच प्रत्येक ज्योत आहे, ओवाळणी. नाही का, पुढे ओवी येतेच आहे, सुंदर सांगतात. आधार शक्तीच्या अंकी वाढविसी कौतुके, कौतुकाने वाढवणारा. म्हणून एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी जीवनातलं कौतुक संपेल त्या दिवशी जीवन संपलाचं समजा. मग जगायचं, जगायचं का जगायचं, मरण येत नाही म्हणून. तसे जीवावर होऊन जीवाला वाचवणारे आई बाप, खरं सांगू त्यांच्यात सुद्धा साक्षीत्व असेल. पण ज्ञानोबाराया तुकोबारा हे खरे संत मायबाप, खरे मायबाप, खरे आई बाप. त्यांच्या तितकं प्रेम आहे, त्यांच्या तितका जिव्हाळा आहे, बस बोलायचं काम नाही. ज्ञानोबारायांनी आयुष्यभर हाला पेष्टा सहन केल्या आणि जाताना आशीर्वाद देऊन गेले, किंबहुना सर्व सुखी. या तोडीचा दुसरा बाप जगात काढा. आणि या प्रेमामध्ये मुरलेली रंगलेली आई दुसरी काढा. जगतामध्ये याला तोड नाही. म्हणून ज्ञानाबाई आई अर्थ तुझे पायी, ज्ञानाबाई आई अर्थ तुझे पायी. सगळे संत जेव्हा गुणगान गातात त्याचा अर्थच असा आहे. म्हणून महाराज म्हणतात, आधार शक्तीची अंकी वाढविसी कौतुके, हृदयाकाश
पल्लकी पर्ये देशी. हृदय आकाश हा पाळणा, पाळण्यामध्ये निजवून पल्लकी, हृदयाचाच पाळणा. आई वडील आपल्या लेकराला हृदयाचाच पाळणा करतात, कारण सतत हृदयातून प्रेम प्रसवत असतं. नाही का? हा पाळणा आहे. आपल्याला कळलं पाहिजे हा काय पाळणा आहे, काय प्रेम आहे, काय आपुलकी आहे, हे कळलं पाहिजे. याच्यावर निरूपण उद्या करीन. कुंडली गौरदेव हरिविठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.